हॅलो फ्रेंड्स, कुक ॲट होममध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक चीजी क्रीमी व्हेज लजानियाची रेसिपी दाखवणार आहे, ज्यामध्ये आपण कमीत कमी इन्ग्रेडियंट आणि जास्तीत जास्त चीज वापरलेला आहे. आणि लजानिया शीटच्या ऐवजी इथे आपण व्हाईट ब्रेडच्या स्लाइसचा वापर केलेला आहे. ब्रेड लजानियामध्ये 3 महत्त्वाचे लेयर्स असतात. तर इथे मी साहित्य सुद्धा त्यांच्या लेयर्स प्रमाणे दिलेलं आहे. सर्वप्रथम व्हाईट सॉस बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप मैदा, 1 कप दूध, बटर, मीठ, चीज स्लाइसेस, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. त्यानंतर टोमॅटो सॉसची लेयर बनवण्यासाठी आपल्याला लागेल टोमॅटो प्युरी, तेल, लाल मिरची पावडर, 2-3 वाटलेल्या हिरव्या मिरच्या, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. आतल्या व्हेजिटेबलच्या स्टफिंगसाठी मी इथे वापरलेला आहे स्वीट कॉर्न, लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची. त्याचबरोबर आपल्याला लागेल तेल, मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि व्हाईट ब्रेडचे स्लाइसेस. आणि इथे तुम्हाला दिसतंय एक डाईस चीज, जे की मोझरेला आणि शेडार चीजचं एक ब्लेंडचं आहे, जे मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल. आता आपण व्हाईट सॉस बनवायला घेऊया. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर टाकूया आणि त्यामध्ये ॲड करा 2 टेबलस्पून मैदा. मग मी यामध्ये 1 कपपेक्षा थोडंसं जास्त दूध टाकलेलं आहे आणि फ्लेवर येण्यासाठी मी यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण टाकलेले आहेत. यामध्ये मी एक चीजचा स्लाइस पण टाकलेला आहे, ज्याने आपला व्हाईट सॉस हा चीजी क्रीमी होईल. व्हाईट सॉस हा आता थिक झालेला आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा. लक्षात ठेवा, आधी आपण चीज स्लाइस पण टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा मीठ असते. नंतर यातले लम्स काढण्यासाठी 2 ते 3 मिनिट चांगलं याला ढवळत राहा. आपला व्हाईट सॉस आता रेडी आहे. आता आपण नेक्स्ट टोमॅटो सॉस बनवायला घेऊया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा वाटलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मग यामध्ये 1 कप टोमॅटो प्युरी ॲड करा आणि मग ती व्यवस्थित शिजवून घ्या. मी यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे, ज्याने या टोमॅटो सॉसला अजून छान लाल रंग येईल. पण आधी आपण हिरव्या मिरच्यांचं वाटण पण टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त लाल मिरची पावडर टाकू नका. मग यामध्ये चवीनुसार मीठ टाका. पुन्हा फ्लेवरसाठी मी ह्याच्यात ऑरिगॅनो टाकलेला आहे. इटालियन डिशेसमध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्सचा भरपूर वापर होतो. त्याचबरोबर तुमच्याकडे मिक्स हर्ब्स असतील तर तेही तुम्ही वापरू शकता. मी ह्याच्यात 1 मोठा चमचा विकतचा टोमॅटो सॉस पण टाकलेला आहे. त्याने तुमच्या टोमॅटो सॉसला एक रेस्टॉरंट स्टाईल शाईन आणि एक कलर येईल, पण हे ऑप्शनल आहे. आता आपण थर्ड लेयर म्हणजे स्टफिंगची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे 3 वेगळ्या वेगळ्या रंगाचे सिमला मिरची घेतले होते, ते आपण 1-1 कप साधारण याच्यात टाकूया. मग मी याच्यात 1 कप स्वीट कॉर्न पण टाकलेले आहेत आणि 1 कप पनीरचे क्यूब पण टाकलेले आहेत. तुम्ही तुम्हाला आवडते ते वेजीज यामध्ये ॲड करू शकता. हे वेजीज आपण स्टर फ्राय करून घेणार आहोत. ते साधारण हाफ कुक झाले पाहिजे, कारण आपण ते नंतर बेक पण करणार आहोत. मग मी यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो टाकलेला आहे आणि स्वादानुसार मीठ पण टाकलेलं आहे. हे वेजीज आपण 5 मिनिटं हाय फ्लेमवर स्टर फ्राय करून वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता लजानियासाठी आपल्याला पास्ता शीट सारखे ब्रेडचे शीट बनवायचे आहेत. म्हणजे काय, तर या ब्रेडचे 4ही काठ आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि एका लाटण्याचा वापर करून जोर देऊन आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे. ते इतके पातळ झाले पाहिजेत की एखाद्या पातळ शीट सारखे दिसते. असे आपल्याला 8 ते 12 ब्रेड्स तयार करायचे आहे. प्रत्येक लेअरमध्ये 4 पावाचे तुकडे जातात आणि जितके लेयर्स आपल्याला करायचे आहेत तितके × 4 आपल्याला ब्रेड्स तयार करावे लागतात. आता आपल्याला लजानियाचे लेयर्स तयार करायचे आहेत. सर्वात खाली आपल्याला टोमॅटो सॉसचा एक लेयर व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. याच्यावरती पावाचा लेयर जाईल. जे आपण 4 ब्रेड तयार केले ते एका बाजूला एक असे व्यवस्थित रचून घ्या. थर्ड लेयर व्हाईट सॉसची असेल, तर पावाला हा व्हाईट सॉस व्यवस्थित स्प्रेड करून लावा. त्यावरती आपण
भरपूर सारे वेजेस टाकणार आहोत. आता एक इंटरेस्टिंग लेयर येणार आहे. आपण याच्यावर चीजचे स्लाइस टाकणार आहोत. जर तुमच्याकडे चीजचे स्लाइस नसतील आणि त्याऐवजी चीजचे क्यूब असतील तर चीज तुम्ही किसून पण याच्यावर टाकू शकता. चीजच्या वरती टोमॅटो सॉसचा लेयर येणार आहे. त्याच्यावरती पुन्हा एक चीजचा लेयर येईल, पण इथे आपण एक वेगळा चीज वापरलाय. मॉझरेला आणि शेडार चीजचे डाईस चीज मी याच्यावर टाकलेले आहे. आता आपण हे सारे लेयर्स पुन्हा रिपीट करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ब्रेडचे स्लाइस पुन्हा इथे व्यवस्थित रचून घेऊया. त्यावरती व्हाईट सॉसची लेयर लावा. मग पुन्हा रेड सॉस, वेजीज आणि चीज स्प्रेड करून याच लेयर्स तुम्ही 3 वेळा रिपीट करा. आता लजानियाच्या शेवटी सर्वात टॉपला मी भरपूर सारा चीज स्प्रेड करणार आहे. हा लजानिया मी प्रीहेटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 15 ते 20 मिनिटं बेक करून घेतलेला आहे. वाव, काय यम्मी दिसत आहे. तुमच्याकडे ओव्हन नसल्यास तुम्ही एका मोठ्याशा कढईमध्ये सुद्धा हा लजानिया बेक करू शकता, पण तुम्ही हा नक्की घरी करून पहा. तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.